जे संसारात कधी मिळत नाही. एक सांगू, संसारात प्रेम मिळत नाही माणसाला. ते महाराज तुम्हाला नाही बायको, तुम्हाला नाही लेकरं बाळ, तुम्हाला काय कळणार संसारात काय प्रेम आहे. पण तुम्हाला मी हे सांगू शकतो, जेवढं प्रेम परमार्थात मिळतं ते संसारात नाही मिळत. प्रेमाच्या 3 पायऱ्या आहेत. सामान्य प्रेम, समंजस प्रेम आणि समर्थ प्रेम. ज्या प्रेमामध्ये केवळ आपल्या सुखाचा विचार आहे ते सामान्य प्रेम. ज्याच्यामध्ये आपल्या बरोबर पुढच्याच्या सुखाचा विचार आहे ते समंजस प्रेम आहे. आणि ज्यामध्ये फक्त समोरच्याच्या सुखाचा विचार आहे ते समर्थ प्रेम. याला उदाहरण शास्त्रानं फार गोड दिले. बाजारातून बाप आला आणि पोरगा पळत गेला. पप्पा आले खाऊ आणला. पोरग पळत आल्याबरोबर बापाने पिशव्या बाजूला घेतल्या, पोराला उचलून घेतलं आणि त्याची पप्पी घेण्याकरता तोंड पुढे केलं. तर पोराच्या लक्षात आलं पप्पाच्या तोंडाचा वास कसा आंबटच यायला लागला. लक्षात आला ना पप्पा तुम्हाला, वास यायला लागला. त्या पोराला बापाच्या तोंडाचा वास येतो तरी पोरगा बाप पप्पी घेतल्याशिवाय सोडत नाही. तात्याच्या भाषा तात्याची, नुसत्या तोंडाच्या वासाची अडचण नसते म्हणे, त्याची दाढी म्हणजे बाजरीचं सरमाड असतं, ते त्याला टोचत तरी पप्पी घेते. बापाचं प्रेम नाही का पोरावर आहे. पण या प्रेमात बाप फक्त आपल्या सुखाचा विचार करतो, त्याच्या सुखाचा करत नाही. सामान्य प्रेम. दुसरं समंजस. एकदा बिर्ला हॉस्पिटलला गेलो मी, ते एक बाई रडू लागली. ताई का रडता, तुम्ही बालेवाडीच्या ना. हो ना महाराज, तुम्ही आमच्या गावात कॉलेज रडता का. म्हणजे महाराज माझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. मग आता डॉक्टरनं सांगितलं रोज डायलिसिस करावं लागेल किंवा किडनी बदलावी. तुम्ही कोणता पर्याय निवडला. महाराज रोज डायलिसिस आपल्या गरीबाला कुठं परवडणारे, कोण आणणारे, कोण येणार. मग किडनी बदलण्याच्या विचारात. मग अडचण काय आणि किडनी देईल कोण. विश्वास भाऊ जी बोलत होती ते त्याची सख्खी बायको होती. त्याची बायको होती ती सख्खी. म्हणलं ताई तुम्ही द्या ना. महाराज मी दिलं, मी आदू होईल. मी देऊ का. ती म्हणली जगाच्या कल्याणा संताच्या संपला दृष्टांत. या बाईला नवऱ्याविषयी प्रेम आहे का नाही, पण ही बाई नवऱ्याच्या सुखाबरोबर आपल्या सुखाचा विचार करते, हे समंजस प्रेम आहे. झालं. संसारात या 2च प्रतीचं प्रेम मिळतं. अरे माझं काय होऊ, त्याला सुख मिळालं पाहिजे, हे फक्त परमार्थात घडतं ध्यानात. हे संसारात घडत. अरे गोपिकानो, देवाचं पोट दुखतंय, मग औषध सगळे केले, नारदा कोणताच पर्याय नाही का. एक पर्याय आहे, कोणी सच्चा भक्त जर आपल्या पायाची धूळ देईल ना, देवाचं पोट राहील. असं घ्या ना नारदा ही धूळ. पण पोटकलम आहे का गोपिकांनो. ज्याने धूळ दिली त्या धुळीनं देवाचं पोट राहील, पण ज्यानं दिली तो 1000 वर्ष नरकात जाईल. गोपिका म्हणतात नारदा त्याचं जर पोट राहत असेल तर 1,00,000 वर्ष नरकात जायची तयारी घेऊन जातो. याला म्हणतात समर्थ प्रेम. हे संसारात मिळत नाही. म्हणून नाही देखील ते मिळेल. संसारात भोग नाहीत का, आहेत, पण सुखाचे नाहीत आणि सोहळ्याचे नाहीत. संसारातले भोग सुखाचे आहेत का, नाही. सुखासुखी मिळतात का. तुम्हाला एक सांगू का, संसारात बंगला, गाडी, पैसा, अडका कोणालाच फुकट मिळत नाही. हे भ्रम आहे. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं. आणि एक बोलू का, सगळ्यांना वाटतं मयूर महाराज की महाराज लोकांना फुकटचं भेटत. तसं नाहीये. तात्या कीर्तन झालं, माझा फेटा उघडून बघा, सगळा घामानं भिजलाय. घामाचा पैसा आहे. हा विनोद जरी वजा केला सोपं नाही मंडळी. रात्री मी कीर्तन केलंय पाटोदा, अशोक महाराज इदगे यांच्या गावी. फक्त 388 किलोमीटर प्रवास केलाय मी रात्री. किती. 388. 6ला आळंदीत आलो, स्नान पूजा करून इथं आलो. तरी तुम्ही म्हणता महाराज लोकांना फुकटचं भेटत. कमाल नाही मिळत. भोग सुखासुखी मिळत नाही. अर्थानाम अर्जनी क्लेशः तथैव परिपालने नाशे दुःखम व्यय दुःखम दिगर्थान क्लेशकारीना. विस्तार करायला मला वेळ नाही, मला कृष्ण चरित्र गायचंय अजून. ऐका, म्हणून भोग आहेत पण सुखाचे नाहीत. आणि इथं मात्र सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला.
मागे पुढे मागे पुढे मागे पुढे आनंद गोंधळा 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 आनंद गोंधळा आनंद गोंधळा आनंद गोंधळा मागे पुढे मागे पुढे मागे पुढे आनंद गोंधळा मागे पुढे मागे पुढे मागे पुढे आनंद गोंधळा आनंद गोंधळा मागे पुढे पुढे मागे पुढे संगती पंगती देवा सर्वे घरे संगती पंगती देवा सर्वे घरे संगती पंगती देवा सर्वे घरे संगती संसारातले भोग सुखाने मिळत नाही, हा सुखाने मिळाला. आणि महाराज संसाराचा भोग कसा आहे त्याचा सोहळा होत नाही. संसाराच्या भोगाचा परिणाम वाईट आहे, याचा परिणाम चांगला आहे. म्हणून भोग सुखाचे सोहळे. देवा आतापर्यंत आम्ही संसारात होतो, आमच्या वाट्याला काय होतं? घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे फूल. घरी ताकाचे सरोवरचे भोग होते, पण ताकासारखे. भांड बरं आहे पण ताक आहे, त्याला काय अर्थ? ताक कशाला म्हणतात? ज्याच्यात आता काहीच ताकद राहिली नाही ते ताक. असं पोचट सुख संसारात होतं. इथं मात्र घनीभूत येथे नवनीताचे पूर. आणि तुझ्या संगतीत आम्हाला नवनीताचा पूर मिळाला, म्हणजे लोणी खायला मिळालं, भरपूर खायला मिळालं. कधी देवा? तुझी संगती केली तेव्हापासून. ऐक देवा, पण तुझ्या संगतीचा आनंद कळाल्यामुळे हो आता तू का म्हणे 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 आता आता तू का म्हणे आता आम्ही नवजो दगडीता आम्ही नवजो दगडीता नाही दिले ते मेरे नाही दिले ते आता तुझे सुख कळाल्यामुळे आता तू हाकालून दिलं तरी आम्ही तुझ्यातून बाजूला जाणार नाही. 3 क्रमानं सांग. माणूस देवापासून दूर का होतो? शरीरावर संकट आल्यावर. पण देवा देह जावा अथवा राव, पांडुरंगी दृढ भाव, चरणांना सोडी सर्वथा. दुसरी गोष्ट, माणूस कधी देवाला सोडतो? कोणी हाकालून दिलं तर. देवा दुसरं तर सोडून दे, तू हाकालून दिलं तरी आता जाणार नाही. तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडीता. आणि तिसरा मुद्दा आहे, देव म्हटला मी हाकाललं नाही तुम्हाला फटके दिले तर. महाराजाचं प्रमाण आहे का? मज वरी घाली घन परी मी न सोडीचे. घन जरी घातला तरी मी तुला सोडणार नाही. तुकाराम महाराजाचा परमार्थ का आमच्या सारखा आहे काय? दशमीला पाऊस पडला म्हणून या आषाढीला माणूस दशमीलाच वापस आली गेल्या वर्षी, आहे का नाही? असो, पण काही झालं तरी देवा आम्ही नवजो दवडीता. कारण का? तुझ्या संगतीचं सुख आम्हाला कळालं. आणि तुझी संगती सामान्य नाही,
तुझ्या संगतीची अपेक्षा कोणा कोणाला आणि कशी कशी आहे त्याचा विचार करायचा आहे. एकदा प्रेमपूर्वक देवाचं भजन करा. बरोबर राहिलेल्या 10 मिनिटांमध्ये कृष्णाचं चरित्र पाहून सेवेला पूर्णविराम. विठोबा रखो माये. देवाच्या चरित्रात प्रेम आहे, देवाच्या चरित्रात प्रेरणा आहे आणि देवाच्या चरित्रात पावित्र्य आहे. देवाच्या चरित्राच्या उच्चारानं पावित्र्य मिळतं. पवित्र होईन चरित्र उच्चार. देवाच्या चरित्रामधून प्रेम मिळतं. देवाचं आईविषयीचं प्रेम, देवाचं संताविषयी, आपलं मित्राविषयीचं प्रेम, बायकोविषयीचं प्रेम, मुलाविषयीचं प्रेम दिसून येतं. हो महाराज, भगवान कृष्णानं बायकोला किती प्रेम केलं. सत्यभामे करता स्वर्गातून पारिजातकाचं फुल आणलं. ज्या मंतीला मुलगा नव्हता पण अनुष्ठान आपलं नवस केले पोरासाठी. एवढं बायकोविषयी प्रेम. कोणाचं? कृष्णाचं. कृष्णाचं बायकोविषयी प्रेम असं सांगतात की कृष्ण म्हणे नारद एकदा देवाचा संसार बघायला गेले आणि नारदानं विचारलं देवा, मग ती कथा सांगितली जाते सगळ्याला माहिती, तुला एवढ्या बायका काय करायच्या, मला येते. नारदजी म्हटले, देव म्हटले नारदा ज्या वाड्यात मी नाही ती घेऊन जा. नारदानं धोत्राचा चोंगा असा धरला, विना असा धरला आणि चिंग चिंग चिंगाट. चिंग चिंग चिंगाट नाही म्हणलो मी, चिंग चिंग चिंगाट रुक्मिणीच्या मारात. नारदजी कसे पळले असतील याची कल्पना सुचली मला एक दिवशी. कल्पना काय, ज्ञानोबराच्या सोहळ्यात रिंगणात विनेकरी कसे पळतात तशी नारदजी पळत गेले. रुक्मिणी देव कुठे? हे काय आंघोळ करतात. सत्यभामे देव कुठे? हे काय धोतर नेसताय. ज्या म्हणते देव कुठे? हे काय पोहे खातात. एकला जेथे तेथे 16 सहस्र तरी. पण ऐका मंडळी, विश्वाचा व्याप करू सुद्धा बायकोला वेळ देतो हे शिका जरा त्यांच्याकडे. विश्वाचा व्याप, एका एका बायकोला 10 पोर आणि 1 मुलगी, 11 लेकरं आहेत पण कोणाला काहीच कमी नाही. असं प्रेम दिसून येतं. आणि सगळ्यात महत्वाचं प्रेरणा मिळते. कृष्ण चरित्रात प्रेरणा फार मिळते. त्यात एक प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे की भक्तासोबत कसा वागतो, प्रेम पाहू आणि प्रेरणे करता कथा पाहू पावित्र्य आपोआप मिळणार आहे. भगवान कृष्ण वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आले. पाठीमध्ये घातलं, गोकुळात नेऊन सोडलं आणि गोकुळात नेऊन सोडल्यानंतर नंदाच्या घरी आगळा वेगळा आनंद झाला आणि त्या गोपिका परस्परीला म्हणू लागल्या, ए गण्याची माय, ए पिंट्याची माय, तुला कळालं का? म्हणे काय? गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 आणि अशा नंदाच्या वाड्यावर निघाल्या. पण कशा नाही निघाल्या. ते नामदेव आप्पा म्हणायचे, नाकात मेकडं डोळ्यात चिपड घेऊन नाही निघाल्या, नटून थटून निघाल्या. आता गोपिका कशा नटल्या सांगावं लागलं. सांगू कशा नटल्या सांगायचं, पण ते पाठ नाही करायचं, नुसतं ऐकून सोडायचं. पाठ नाही करायचं, गात्यातलं नाही येत. राहू द्या, तुम्ही म्हणले म्हणून नाही तुम्ही सांगितलंच नसतं. गोपिका कशा नटल्या पहा. पाकल्याली घोळदार तोड शोभे पैंजनावर, चोळील्याली जर काट हातात सोन्याची बोट, गळा घालून मोहन माळ बोरमाळ पुतळ्याची माळ, गळा घालून साकळी साकळी मध्ये नादाळी, बोट भरली बिलवर शिलवरानं, भांग भरला मोत्यानं, नाकात नत सरजाची नती मध्ये लाल खडा, कानात शोभे जुबा गवळणीच्या, नाकामध्ये महबूबा. अशा ना या कशा ऐकायला लागल्यात बघा. जसा भागवतातल्या ओव्या आहेत. एका बाईने तर कानावरचा पदर मागो केला, काय ऐकावं वाटत असलं. अशा नटून तुटून नंदाच्या वाड्यावर निघाल्या. आणि निघाल्यानंतर भगवंताचा जन्मोत्सव साजरा केला. कसा केला? किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला.
अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी नाचू गाऊ तालात काना दिसतो उठून काना वा 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 खूप सुंदर. तुमचं गाणं फार आवडलं. या वर्षी लता दीदीच्या पुण्यतिथीला तुमचंच गायन ठेवायचं. फक्त नाही म्हणू नका, तेवढं करा. आणि संजू भाऊ, जेवायच्या आधी एवढा आवाज, तर जेवल्यावर कसा आवाज निघत असं. आणि मग काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, अशा नटून थटून आल्या आणि सुंदर गाणे गाऊ लागल्या. गुणिया तोरणे करते कथा गाते गाणे. त्याने गुड्या उभ्या केल्या, तोरण उभी केली. छोटे छोटे गोपाळ होते. ते म्हणले, देवा मम्मी आज गावात कोणाचं लग्न नाही काय नाही, तू एवढी नटली कशाला ग? अरे नंदाला पोरगा झालाय. म्हणजे तुम्हाला आनंद झाला, आम्हाला का सुतक पडलं? आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, पाच रंगाच्या शृंगार करुणी, पाच रंगाच्या शृंगार करुणी, आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लख लखित ऐका तिची मात. मंथन करीत होते दारात धरुणी कृष्णाचा हात. आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, पाच गवळणी. वा वा वा. धामणेकरांची आठवण करून दिली बा. वैद्य बाबाच्या अमृत महोत्सवाला बाबुराव महाराज धामणेकरांचं भजन झालं होतं आणि त्यांनी ही गवळण म्हणली होती. त्याच्यामध्ये 5 चरणाला 5 राग, एक देश आहे, एक तिलक कामूत आहे, आणि अशा 5 रागात 5 गवळण. जशा 5 रागात 5 रंगात अशा गोपिका नटून निघाल्या. गोपाळ म्हणले, मैया आज काय आनंद? तुम्हाला आनंद, आम्हाला सुद्धा का? गोपाळ गोपिका गेल्या यशोदेकडे, गोपाळ गेले नंद बाबाकडे. बाबा असा चेहरा करून काय बसला तू? अरे एवढा गोकुळात आनंद झाला. चल अरे सगळं गोकुळ नटलंय. नट नंद बाबाचं वय 90 वर्षाचे, दाढी पांढरी, केस पांढरे. नंद बाबा म्हणले, अरे माझं का नटायचं वय काय? मला का नटता येतं का? गप म्हणले, आम्ही तुला नटवणार, आम्ही तयारी ना. तेवढ्यात गुरुजी एकानं खिशातून गोदरेज हेरडायची पुडी बाहेर काढली. नंदबाबाच्या दाढी मिशा काळ्या कुळकुळीत केल्या. एकाने नंदबाबाच्या तोंडाला फिरून लावली. फिरून नाही, फिरेन लावलीच, पण फिरून लावली असं मला म्हणायचं. एकानं पावडर, एकाने अत्तर, काजळ घातलं, पगडी बांधली, मोरपीस, धोतर, उपरण, मोत्याच्या फुलाच्या माळा घातल्या आणि असा नंदबाबा नटवला. त्या गोपाळातलाही गोपाळ थोडा आगाव होता. तो होता नारायणगावचा. त्याची मावशी राहत होती चौफुल्यावर. त्याची आत्या दिली जामखेडला. एक मावशी पुण्यात बी होती, सुरेखाताई. गोपाळ थोडा आगाव होता आणि त्याने बाबाचा शृंगार पाहिला बरं आणि म्हणा, बाबा या वयात बी काय दिसतो रे तू, पिकल्या पानाचा. तो मला, मी नाही म्हणलो, असं बघू नका माझ्याकडे. असा नंदबाबाचा शृंगार केला. आता नंदबाबा कृष्णाचं तोंड पाहिला, सुतिकागृहामध्ये गेले. आणि मग काय, सुतिकागृहात गेल्यानंतर सगळे वाद्य वाजू लागले. नंदजी के घर नौबत बाजे, नंदजी के घर नौबत बाजे, नंदजी के घर नौबत बाजे.
प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान, नंद घर प्रगट भयो भगवान, प्रगट भयो भगवान, प्रगट भयो. असा आनंदी आनंद झाला. वेळ कमी असल्यामुळे भगवान रांगू लागले आणि लहान कृष्ण तेवढ्या ते गोपिका एकदा दारात आली. यशोदे काय आगाज पौर्णिमा, मग चल इंद्राणीच्या स्नानाला जाऊ गंगेच्या. यशोदा म्हणली बाई आपण दोघी गेलो तर दोघीलाच घडल, पण सगळ्यांना घडलं पाहिजे. म्हणे असं का, चालेल म्हणली, सांग सगळ्यांना. सगळ्या गोकुळात आवाहन केलं उद्या गंगेच्या स्नानाला जायचंय. मग सगळ्या गोपिकांनी आपापल्या बैलगाड्या सजवल्या. आता माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला. सगळ्या बैलगाड्या, त्यात नंदबाबाची गाडी. मला सांगा राजाची गाडी पुढे असते का माग? नाही, राजाची गाडी पुढेही नसते मागेही नसते, मधात असते. नंदबाबाच्या पुढे काही बैलगाड्या, पाठीमागे एक गाडी होती, त्यात एकच म्हातारी होती, बिचारी गरीब होती, पाठीपोटी नाही कोणी. राजीव गांधी निराधार योजनेची पगार आणून खात होती, इंदिरा आवास मध्ये राहत होती, अन्न सुरक्षेचे गहू खात होती, उज्ज्वलाचा सिलेंडर घेत होती, सबसिडीवर जगणारी होती, गरीब कोणी होती. आणि नंदबाबाच्या गाडीमध्ये नंदबाबा, यशोदा, रोहिणी, बलराम दादा, सुनंदा आत्या, गाडी फुल. आणि पाठीच्या मागच्या गाडीत कोणी नाही. त्या गाडीतल्या म्हातारीला वाटलं पुढच्या गाडीत एवढे लोक, माझ्या करंटीच्या गाडीत मी एकटीच. त्यातला कृष्ण माझ्या शेजारी येऊन बसला तर काय बिघडल का, असं कोणाच्या मनात आलं? तर म्हातारीच्या मनात आलं. मग चिंतीला रोकडे म्हणून भगवान म्हणले मैया एक प्रश्न विचारू का? विचार ना. आई तुला नाते गोते कळतात का ग? मला समजून सांगशील का ग? सांगते ना मला. सांग बरं आई, माझं तुझं नातं काय? प्रश्न विचारण्यासारखं झालं. मी तुझी आई. मैया माझं बाबाचं नातं काय? ते तुझे वडील. मैया तुझं बाबाचं नातं काय? काय नाते? लाजला हा कान. हा कृष्णा काय विचारतो? असा कुठं प्रश्न असतो का? नाही नाही सांग कोण? अरे ते माझे पती, मी त्यांची बायको. आई त्या पुढच्या बैलगाडीमध्ये जो पुरुष आहे त्याचं त्या बाईचं नातं काय? अरे तो पुरुष तो पती आहे, ती त्याची बायको आहे. का गाय? सगळ्याच पुरुषांना बायका असते का? बायको असते. हो सगळ्या पुरुषांना बायको असते. उग बंडाता त्या उमेशबासारखे येडे सोडले, बाकी सगळ्याला बायको असते. मैया सगळ्याला बायको असते, तर माझी बायको कुठे? कोण म्हणतंय? आणि हाय केवढा? तीच बर. दातात दात नाही कोणाच्या? कृष्णाच्या. हा आणि तू माझी बायको कुठे? अरे कृष्णा तू लहान आहे, मोठा झाल्यावर तुला बायको. हे का वय का बायकोच? नाही नाही माय, मला आज आता इथंच बायको पाहिजे. असा आग्रह धरला. कोणी? हा ते ध्यानात राहू दे. आज आता इथंच मला काय पाहिजे? बायको. कृष्ण रडायला लागला. पुढच्या गाडीतली एक गोपी म्हणली का ग यशोदे काय झालं त्याला रडायला? काय सांगा बाई, काय हट्ट धरतं? लोणी मागितलं देईल, चेंडू मागितला तर देईल, ह्याला बायको कुठून देऊ? त्या बाकीच्या गोपिका म्हणल्या यशोदे तुला लेकरू झालं उशीर आहे, मग तुला लेकराची समजूत काढता येत नाही. तीच भर लेकरू आहे, एवढ्या बाहेर कोणती शेजारी बसवायची म्हणायचं बायको आहे, बिघडलं कुठं? ते म्हणलं पसंतीनं पाहिजे मला, कोणती नाही. ते लहान लेकराला असं बायकोनं चिडवतात. मी माझं सांगतो, माझं नाव उमेश आहे, रेकॉर्डला नाव विजय, वडील आल्यानं म्हणतात बाळू. आणि आमच्या वडिलाचे चुलते होते, त्यांचं नाव होतं काशीनाथ, आणि ते मेले आणि मी जन्माला आला म्हणून नाव करी म्हणून माझं एक नाव काय काशीनाथ. मग ते काशीनाथ माझे आजोबा होते, वडिलाचे चुलते. त्यांची बायको होती ती अशी फुगडी म्हातारी होती. ती आले की मला आव जावं बोलायचे. वय व काय करता, माझं वय लहान, आणि ती आली की मला म्हणायची वय व काय करता. मला अशी चिड यायची. आणि ती म्हातारी गल्लीत आली की गल्लीतले पोरं म्हणायचे उम्याची बायको उम्याची बायको. अगं लेकरू केवढं आहे, काय हरकत आहे, कोणती बसायची बायको म्हणायची. कोणते नाही, पसंतीनं पाहिजे म्हणला. असं मोठं मैदान पाहिलं.
सगळ्या गोपिका बसल्या. ती म्हातारी आहे का ध्यानात? मागितल्या गाडीची ती ध्यानात ठेवा म्हातारी. ती बसली त्या लाईनला. तिला वाटलं पंगतच बसली. तिला काय माहिती पण तिला अजून 15 मिनिटं वेळ आहे. सगळी यशोदेनं कमरेवर कोणाला घेतलं? कृष्णाला. कृष्णा, हिचं नाव विशाखा. ही पाहिजे का रे बायको? हे म्हणला नको, तिचा दात किती पुढे म्हणला. कृष्णा, हिचं नाव मित्रविंदा. पाहिजे का रे बायको? हे म्हणले नको, का लयच रंगानं काळी म्हणले. कृष्णा, हिचं नाव म्हणजे काय? मुन्नी. ये तो बदनाम आहे बोली, ये भी नाही चाहिए. ती म्हातारी ध्यानात आहे का नाही? ती ध्यानात ठेवा. ती नाही तर मुन्नीच्या नादात विसरतात ती. कृष्णा, ही काय नाव आहे? शांताबाई. ही नखरमा करणारी चक्र मारणारी नको पाहिजे. सगळ्या रिजेक्ट केल्या. आणि ती म्हणे कृष्णा, ही बायको असावं तर अशी म्हणला. हीच बायको पाहिजे मला. अरे कृष्णा, ती म्हातारी आहे रे. म्हातारी आहे ती. म्हातारी कुठं बायको असते का? नाही, मैया मोया आयशी धोटण्या भावे, हीच मला बायको पाहिजे म्हणला. अरे कृष्णा, तू काय ती काय? अरे जोड तर लागला पाहिजे ना. नाही म्हणला, गोकुळात एवढाच जोड आहे म्हणे मला. म्हणे कस काय जोड आहे? बघ ना म्हणे आई, तिच्या तोंडात दात नाही तर माझ्या तोंडात दात नाहीत म्हणला. एवढा जोड आहे आपल्याला. याच्यातून एक घ्या मंडळी, प्रेम कृष्णाचं. ऐका, शरीर वरून सुंदर करू नका, शरीर आतून सुंदर करा. शरीरानं सुंदर असणाऱ्या सगळ्या होत्या, देवानं डावलल्या. जी मनानं सुंदर होती तिचा स्वीकार केला. अशा प्रेम देत, प्रेरणा देत भगवंतानं लीला केल्या.